पुण्यातल्या नवले पुलाजवळ हा भीषण अपघात झालाय। 5 ते 6 वाहनांची एकमेकांना जोराची धडक बसली। यामध्ये रिक्षा चालक गंभीर जखमी झालाय, तर या अपघाताने परिसरामध्ये सध्या मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। तर 5 ते 6 वाहनांनी एकमेकांना जोराची धडक दिली। यामध्ये एक रिक्षा चालक गंभीर जखमी झालेला आहे। तर या अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं देखील चित्र आहे। नवले पुलाच्या जवळ हा भीषण अपघात झालेला आहे। तर 5 ते 6 वाहनांचा हा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये एक जण जखमी झालेला आहे। तर अपघातानंतर मात्र गाड्यांचं मोठं नुकसान झालंय, तर या रस्त्यावर वाहतूक कोंडी देखील झालेली आहे। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू करण्यात आले। पुण्याच्या नवले पूल परिसरामध्ये हा भीषण अपघात झालेला आहे। आदित्य भवार आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत या अपघाताच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। आदित्य, नक्कीच जर पाहू शकतो की नवले पुलावरती पुन्हा एकदा अपघाताचं सत्र सुरू झालेलं आहे। नवले पुलावरती सातत्याने हे अपघात होतच असतात। हा जो अपघात आहे एका 4 चाकीचा ब्रेक फेल झाल्यामुळे एका मागोमाग 4 गाड्या धडकल्या असल्याची प्राथमिक माहिती आहे। यामध्ये रिक्षा चालकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। रिक्षा चालक देखील गंभीर जखमी झालेला आहे। त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेला आहे। आणि सध्या तरी तिथे वाहतूक कोंडी जी निर्माण झाली होती, पोलिसांनी ती हाताळलेली आहे। ती वाहतूक कोंडी सोडवण्याचं काम आता त्या ठिकाणी सुरू आहे। मुख्य हायवे मानला जातो हा, त्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी तिथे पोलीस प्रशासन सातत्याने काम करते। अपघात टाळण्यासाठी देखील अनेक प्रयत्न केले गेलेले आहेत, परंतु हे अपघाताचं सत्र नवले पुलावरती आपल्याला थांबताना दिसत नाहीये। काही दिवसांपूर्वी देखील असाच अपघात नवले पुलावरती झाला होता। त्यामध्ये देखील एक 4 चाकी चालक जखमी झाला होता। मात्र आता पुन्हा एकदा रिक्षा चालकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। 6 गाड्या एकमेकांना धडकलेल्या आहेत। पुढील तपास पोलीस करत आहे। शुभम, अगदी आदित्य, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या अपघाताच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।